माझा मोठा भाऊ हेच माझं प्रेरणास्थान आहे. बहिणीनं व्यक्त केल्या आपल्या भावना. गंगापूर तालुक्यातील आंबेवाडी येथील राहणारी अर्चना किशोर पानकडे या तरुणीनं 2018 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. तिचे शिक्षण 1ली ते 10वी पर्यंत शाळा भगतसिंग बजाजनगर इथं झालं असून 11वी ते 12वी पर्यंत विवेकानंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर इथं झालं असून उच्च शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक इथं झालं. त्यानंतर MPSC गट क महसूल सहाय्यकपदी तिची निवड झाली असून त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून पंचक्रोशीमध्ये सर्वत्र विजयाची चर्चा होतीये. ग्रामस्थांच्या वतीनं भव्य असा सत्कार देखील करण्यात आला. त्यांच्या कुटुंबासोबत चर्चा करण्यात आली असून त्यांनी मनमोकळ्यापणानं आपल्या भावना NTV न्यूज मराठीशी बोलताना केल्यात. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅडम का इथून पुढं भावी पिढीला जी तरुण मुलं जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मोलाचा संदेश द्या? माझ्या तरुण आणि तरुणींना एकच संदेश आहे की स्पर्धा परीक्षा क्षेत्र हे असं क्षेत्र आहे की तिथं आपल्याला सातत्य, संयम आणि आत्मविश्वास ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही या क्षेत्रात जर आलात, अपयश जर आलं तर खचून जाऊ नका. सातत्याने आपलं कष्टावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा आणि एक ना एक दिवस यश नक्कीच मिळतं. आणि विशेषतः मुलींना माझं अशी आव्हान आहे की स्वतःच्या पायावर उभा राहा, भरपूर शिका आणि ज्यावेळेस आपण एखाद्या कोणतं का होईना क्लास 3चा असं क्लास 2चा असं कोणतंही एक शासकीय सेवेत जर गेलो तर आपल्या घराबरोबरच आपल्या कुटुंबाबरोबरच आपण आपल्या गावाचं आणि त्याचबरोबर देशाचं पण नाव मोठं करू शकतो. आणि माझी मुलगी अर्चना किशोर पानकडे हिची निवड झाल्याबद्दल आम्हाला खूपच त्याचा अभिमान वाटतो. आणि आंबेवाडी एक छोट्याशा गावातून महिलांमध्ये आतापर्यंत म्हणजे ती प्रथमच महिलांमध्ये तिची निवड झाली, त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन. प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर.